नमस्कार मित्रांनो, आज आपण भेट देणार आहोत महाराष्ट्रातील ऐतिहासिक आणि पवित्र अशा सज्जनगडाला। सातारा जिल्ह्याजवळ असलेला हा गड पूर्वी परळीचा किल्ला म्हणून ओळखला जात होता। समर्थ रामदास स्वामींच्या वास्तव्यामुळे या गडाला विशेष धार्मिक आणि ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले। गडावर जाण्यासाठी सुंदर अशा दगडी पायऱ्या आणि भव्य प्रवेशद्वारातून आपला प्रवास सुरू होतो। समर्थ रामदास स्वामींनी महाराष्ट्रात 11 मारुतींची स्थापना केली। पावसाळ्यात आजूबाजूचा संपूर्ण परिसर हिरवाईने नटलेला दिसतो आणि ढगांनी वेढलेले सह्याद्रीचे डोंगर अतिशय सुंदर दिसतात। सज्जनगडावर समर्थ रामदास स्वामींची समाधी आहे। प्रवेशद्वाराच्या डाव्या बाजूला बुरुजाजवळ अंगलाई देवीचे मंदिर आहे। छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास स्वामी यांचे या गडाशी अतूट नाते होते। समर्थ रामदास स्वामींनी आपल्या आयुष्याचा शेवटचा काळ या गडावर व्यतीत केला। इतिहास, अध्यात्म आणि सह्याद्रीचा अप्रतिम निसर्ग याचा सुंदर संगम म्हणजे सज्जनगड।